शुभ सायंकाळ. तर संध्याकाळच्या वाजलेले आहे 7. तर आम्ही चाललेलो आहे बालाजी मंदिर येथे. काय करतोय? तोंडाला वॅसलीन लावतोय. हृदय इकडे या, इकडे या जरा, इकडे या. ये हाय करायला या. इथे येऊन करायचं या. हा या वरती. इथे या. बरं इथं वरती आहे. हाय कर. तर बघा आमचा भैया आलेला आहे. हाय करायला लागला. हाय करायला आलेला आहे भैया. आता दीदी करणार आहे हाय. दीदी कर हाय. तर बघा करा नमस्कार दोन्ही हाताने. दीदी पण करते. तर आपण कुठं चाललेलो आहे आरवी? भैया कुठं चाललोय आपण? इकडे इकडे बघ. कुठं चाललोय आपण? मंदिरात. मंदिरात जाऊन काय करायचं? काय करायचं मंदिरात गेल्यावर? काय असते मंदिरात रे? देवबाप्पा असतोय का मंदिरात? काय असते आरवी? देवबाप्पा. मग आपण काय करायचं मंदिरात जाऊन देवबाप्पाच्या तिथं? दर्शन घ्यायचं. काय घ्यायचंय तुला? दर्शन घ्यायचंय. बरं जा आपण दर्शन घेऊन येऊया. ओके. मग पाया पडून दाखव कसं दर्शन घेणार ते. पाया पडून दाखव की. शकता भैया आमचा रेडी झालेला आहे आणि खुश झालेला आहे बाहेर फिरायला जायचं म्हणून. तर बघा प्रिया आवरायला आलेली आहे. घेऊन तर मंडळी बघा मंदिर तुम्ही बघू शकता. हे आहे बालाजी मंदिर. तर बाहेर बघा किती छान सजावट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येकजण नव्या गाडीचं इथं पूजन करण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे की तुम्हाला मी ह्या बाजूनं पण व्ह्यू दाखवतो आणि ह्या बाजूनं पण व्ह्यू दाखवतो. आणि वरती पण बघू शकता किती छान लाइटिंग केलेली आहे. तर मंडळी मंदिरामध्ये आतमध्ये आल्या आल्या बजरंग बलीचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे इथं असं नाही की बालाजी मंदिरमध्ये सर्व देवांचं आपल्याला दर्शन भेटतं. पाया पडायचं. देवबाप्पा म्हणायचं. आशीर्वाद द्या म्हणायचं. तर मंडळी बघू शकता भैया आरवीची खूपच गडबड चालू झालेली आहे. कारण ते प्रत्येक ठिकाणी पटापट जात आहेत. बघा इथं आलेले आहेत. इथं पण दर्शन घेत आहेत. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर आलेलं आहे. दत्तगुरूंचंही दर्शन आम्ही घेतलेलं आहे. भैया आरवीलाही आम्ही सांगितलेलं आहे. देवबाप्पाच्या पाया पडा. बघ दीदी पडायला आली. गोल फिरायचं नाही. तर मंडळी तुम्ही बघू शकता भैया आरवी प्रदक्षिणा घालत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण बघू शकता किती छान वातावरण आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे गणपती मंदिरामध्ये. तर इथं आलेलं आहे गणपती मंदिरामध्ये. तर मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आरवी भैयाचं पण दर्शन झालेलं आहे. तर मंडळीत तुम्ही वातावरण बघितलंच असेल. बघा जिकडं तिकडे एकदम मंगलमय आहे. इथं बघा प्रियाचं दर्शन चालू झालेलं आहे. प्रिया आतमध्ये गेलेलं आहे. दर्शन करून येणार आहे. परत आरवी भैया पण जाणार आहेत. तर माझं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. गोल फिरायचं पाया पडत. प्रियाच्या प्रदक्षिणा चालू आहेत. आरवी बघा किती मस्ती करायला आलेले आहेत. दोघं पण त्याच्या मागे एकदम फास्टमध्ये फिरायला आलेले गोल 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 गोल. किती उंच आहे.
तर बघू शकता मंदिराच्या मधोमध एकदम मोकळा रस्ता आहे, तिथं बसायला पण जागा आहे आणि आजूबाजूला सगळे मंदिर आहेत, म्हणजे की गणपती मंदिर असेल, त्याच्यानंतर आपलं हनुमंताचं मंदिर असेल, सर्व देवांचं मंदिरं आहेत इथं बघू शकता. आरवीचा फोटो मी काढत आहे कारण आरवी म्हणले की गुड गुड व्हेरी गुड. तर आता आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे. राधाकृष्णाची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती छान एकदम दर्शन होत आहे. मंडळी तुमचंही दर्शन होऊन जाऊ द्या, कारण दर्शन घ्या तिथूनही, कारण आपल्या मनामध्ये जर भक्ती असेल, देव असेल, तर भक्ती आपल्याला, देव जो आहे तो आपल्याला कुठूनही आशीर्वाद देतो. तर बघू शकता आता आम्ही थोडं अजून पुढं आलेलो आहे. आरवी भैया बघा दर्शन कसे घेत आहेत. तर आम्ही आता पुढं चाललेलो आहे. आता आरवी भैया जिथं खेळत आहेत हा बॅक साईडचा एरिया आहे, तो पण किती मस्त आणि सुंदर केला आहे बघू शकता तुम्ही. पण इथं खाली जे आहे ना, आय थिंक माझ्या मते, मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण इथं जेवणाची सोय आय थिंक जे आहे अन्नक्षेत्र म्हणतो तसं काहीतरी आहे वाटतंय, कारण हे मंदिराच्या बॅक साईडला. पण डिझायनिंग बघू शकता मंदिरामध्ये किती चांगली चांगली चित्र काढलेले आहेत, देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, काही ठिकाणी लाइटिंग केलेले आहे, खूप चांगली रंगरंगोटी केलेली आहे. तर इथंही आम्ही खूप सारे फोटो आरवी आणि भैयाचे काढून घेतलेले आहेत. तर आता आम्ही आलेलो आहे अजून पुढं महादेवीच्या पिंडीचं दर्शन घेत आहोत. आरवी भैयाचं पण दर्शन माझ्या आधी केलेलं आहे. तर बघू शकता मंडळी मंदिरामध्ये किती छान छान म्हणजे देवी देवतांचे मूर्ती आहेत. त्याच्यानंतर इथं मला महादेवाचंही दर्शन झालेलं आहे. म्हणजे जे असं मला म्हणायचं की ह्या मंदिरात प्रत्येक देवांचं तुम्हाला दर्शन होतं. आम्ही ॲक्च्युली बालाजी दर्शनासाठी आलेलो, परंतु आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आमचं दर्शन सर्वांचंच होणार आहे. तर मंडळी तुम्हाला मंदिरामध्ये कसं दर्शन झालं तर तुम्हीही मंडळी कमेंट करा, कारण मी खूप छान मंदिरात आज आलेलो आहे असं मला तरी वाटतंय. कारण मला प्रत्येक देवाचं दर्शन इथं खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि इथं आता बघू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहे बालाजी देवाच्या दर्शनासाठी. तर मेन हे जे मंदिर आहे ते मूळ होतं बालाजी देवाचं. तर आता बालाजी देवाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहे. आरवी भैया बघा घंटी वाजवायला प्रयत्न करत आहेत. मंडळी आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.